करोडो रुपये उरणकरांकडून कमावून उरणकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या एनएनएमटी प्रशासनाविरोधात उरणमध्ये जोरदार संताप पसरले. लोक एकमेकांना सहकार्याचा संदेश देत आहेत. उरणकरांनो, उरणकरांना साथ द्या, मगरूर एनएमटी प्रशासनाची जिरवा, असे लोक बोलत आहेत. त्यासाठी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, खासगी तसेच प्रवासी वाहनांना आवाहन करण्यात येत आहे. कोठेही उरणचा प्रवासी दिसला तर त्याला सहकार्य करा, इच्छित स्थळी सोडा, रात्री अपरात्री मदत करा. रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी यांनी उरणकरांकडून किफायतशीर भाडे घ्यावे. तसे भाडे घेतल्यास उरणच्या लोकांचा रिक्षा, काळी पिवळी टॅक्सीकडे ओढा वाढेल आणि बेरोजगार तरुणांना रिक्षा, टॅक्सीच्या रूपात चांगला रोजगार मिळेल. एकमेकांना साथ दिल्यास सर्वांचेच भले होईल आणि मगरूर एनएमएमटी प्रशासनाची जिरेल. संघटित लोकशक्ती, जनशक्ती काय करू शकते हे एनएमटी प्रशासनाला दाखवून द्या. एनएमटी प्रशासनाने अपघातानंतर लोकांचा झालेला उद्रेकाचा बाऊ करून ज्या झुंडशाहीचे प्रदर्शन केले ते संतापजनक आहे. हम करे सो कायदा अशी ही वृत्ती आहे. या देशात सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती लोकशक्ती आहे. या लोकशक्तीलाच एनएमटी प्रशासनाने थेट आव्हान दिले आहे. प्रथम कोपरोलीत 34 बस फेरी बंद केली, त्यानंतर कळंबोलीत 30, कोपरखैराने 31 या फेऱ्या बंद केल्या. त्यामुळे लोकांच्या संतापात दिवसेंदिवस भर पडत आहे. एनएमटीने फेऱ्या बंद केल्या म्हणून उरणचा कारभार थंडावलेला नाही. उलट चिडून लोक एकत्र आले आहेत. एकमेकांना सहकार्य करण्याची भाषा बोलत आहेत. जिद्दीने प्रवास करीत आहेत. उरणकरांच्या या जिद्दीला सलाम. जय उरण. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.